एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेला 70 झाडे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे। वृक्षारोपण फोटो अपलोड करून सर्टिफिकेट अगदी 2 मिनिटात कसे डाउनलोड करावे याची माहिती स्टेप बाय स्टेप अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपण आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल। सर्वप्रथम आपण गूगलवरती एक पेड़ माँ के नाम याप्रमाणे सर्च करणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथं इको क्लब अशी एक वेबसाईट ओपन होईल, त्यावर आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होणार आहे। आपण इको क्लब मिशनवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। खाली आल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होणार आहे। इथं आपण छात्र का नाम इथे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, माँ का नाम, पिता का नाम, कक्षा, आयु, लिंग आणि आपल्या शाळेचा UDIS क्रमांक इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तस्वीर अपलोड करना फाईल चुने यावर आपण क्लिक करणार आहोत। जो फोटो आपण लावलेला आहे तो फोटो आपण इथे घेणार आहोत। इथे आपली गॅलरी ओपन झालेली आहे। या गॅलरीतून त्या विद्यार्थ्याचा लावलेला फोटो आपण चूज करणार आहोत। त्यानंतर इथं बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे। आपण जमा करणं यावर क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर डिटेल सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येईल, आपण ओके म्हणूया। त्यानंतर थोड्या वेळात आपल्या इथे प्रमाणपत्र डाउनलोड करे असा एक मेसेज येईल, त्यावर आपण क्लिक करणार आहोत। सबमिट केल्यानंतर लागलीच आपल्याला आपले प्रमाणपत्र इथे उपलब्ध होणार आहे। आपण पाहू शकता इथे आपले प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे। त्यानंतर आपल्याला जर हे फोटो डाउनलोड करायचे आहे तर छवि के रूप में डाउनलोड करे इथे PDF च्या स्वरूपात सुद्धा आपण डाउनलोड करू शकता। तर इथे आपण आता PDF के रूप में डाउनलोड करणार आहोत। आपण इथे पाहू शकता या प्रकारे आपण PDF द्वारे आपला फोटो हा डाउनलोड केलेला आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ।